पालकवर्ग सगळ्यांना माझा नमस्कार आणि जय शिवराय। माझ्या मुलाचं नाव शिव श्रीकांत एल्बर आहे। तो सेकंड स्टँडर्डला आहे। आता विश्वशांती विद्यालय निकेतन विद्यालय मध्ये शिकत आहे। फर्स्ट मेन म्हणजे त्याचं बेसिक नव्हतं। कोरोनाच्या काळात त्याचं ज्युनियर सिनियर काहीच झालेलं नव्हतं आणि जेव्हा फर्स्टला मी एका शाळेत टाकलं, कुठल्याही शाळेत पहिलेला मुलगा गेल्यावर त्याचं ज्युनियर सिनियर कम्प्लीट नाही होऊ शकत। एबीसीडी ही घेतलीच जाणार नाहीये आणि त्याला ते काहीच येत नव्हतं फर्स्टला। मग त्याची फर्स्ट तर तशीच गेली, पण आपल्या आईला कळतं की आपला मुलगा कितपर्यंत त्याला येतंय। मग विचार केला आम्ही दोघांनी की त्याची शाळा चेंज करावी। जेव्हा स्वाती मॅडमला आम्ही ओळखायला लागलो तेव्हा ठरवलं आता त्याचा बेस पक्का होणार आहे। मग ह्या शाळेत ऍडमिशन घेतलं आम्ही। अक्षरशः लिटरली पहिली ते चौथीच्या मुलांना एबीसीडी पासून शिकवलंय, म्हणजे त्यांचा पहिला बेस कम्प्लीट केला आणि तिथून पुढे त्यांची बाकीची सुरुवात आहे। पहिलं त्यांनी त्याच्यावर फोकस केले आणि इतका आनंद होतोय की आज रस्त्याने जाताना आहे ना, दुकानावरचे बोर्ड असतात ना, त्याच्यावरचे नाव तो वाचायला लागलाय, म्हणजे त्याला आता वाचायला यायला लागले। म्हणजे ही त्याची ग्रोथ पाहून ना आनंद होतो। कॉम्पिटिशन एवढं वाढलंय आणि असं वाटायचं की आपला मुलगा कुठेतरी मागं राहतोय, असं खंत होती मनात, पण ते आज कम्प्लीट होतं। त्यांनी जेव्हा नाव असतं ना तेव्हा भारी वाटतं का मुलाला वाचायला आणि लिहायला तर आलं पाहिजे, त्याच्यानंतर पुढचं सगळं आहे। आणि ते जे येतंय ना त्याच्यासाठी खूप आनंद वाटतंय की आमच्या दोघांचा या शाळेत टाकून आहे ना कोणता निर्णय चुकलेला नाहीये। आज खरंच त्याची ग्रोथ पाहून ऑलिम्पियाड सारख्या परीक्षा आहेत त्याच्यात त्याला बसवलं, त्याचा फर्स्ट राऊंडला सेकंड नंबर आलेला आहे त्याच्यात, पण आता त्यांनी सेकंड हे दिलेली आहे। म्हणजे त्याची ग्रोथ पाहून आहे ना खरंच भारी वाटतं। पहिलीला जेव्हा त्या शाळेत होता ना तेव्हा वाटायचं आई मला खरंच त्याला येते ते मला का नाही येते, ते त्याला येते ते मला का नाही येते, असं सारखं म्हणायचं। मग मलाच वाईट वाटायचं की तो कुठेतरी मागं पडतोय आणि आज असं वाटतंय की आज त्याला सगळं यायला लागलंय। आणि अदर ऍक्टिव्हिटी मुळे बाकीच्या शाळेत माहित नाही, पण हॉर्स रायडिंग, मलखंब, लाठीकाठी या सगळ्या ह्या होतात ना स्पोर्ट्स, त्याच्यात पण त्याला त्याच्यामुळे शाळेत जायला सुद्धा आवडायला लागले। म्हणजे ते पाहून पण खूप भारी वाटतं की आज तो करतोय, सगळं करतोय आणि शाळेत जायला मेन म्हणजे हा म्हणतोय। त्यामुळं मी एवढंच बोलते आणि त्याचा आनंद पाहून खूप आनंद होतोय। थँक्यू।